आईकडे नको जायला. अरे पण मग वेंकी आता रातच्याला कुठं जायचं आपण? इथं चालतंय की इथंच थांबूया. ये. वेंकी तुझ्यामुळे माझी अरे काय बोलतो तू? तुझ्यामुळे मी असं परत कधी बोलू नको बघ वेंकी. तुला माहिती आहे ना जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हाच ठरवलं होतं रे तर तू जिथं जिथं जाशील मी तुझ्या संगत तिथंच येणार. तू परत असं बोलला ना मी बोलतच नसते बघ मग तुझ्याशी. की अरे तिकडं घरात जे काही झालं ते तुझी चूक नव्हती रे. माझा विश्वास आहे ना तुझ्यावर स्वतःपेक्षा जास्त. तुला खात्री कसम दे निघून गेले तर मी राहणार तुझ्याकडं. मी कुठे नाही जाणार. एंकी माझी आई काय म्हणती माहितीये? आरती आयुष्यात आपल्याला जे काही मिळतं ते देवाचा प्रसाद म्हणून मानायचं आणि आपल्या डोळ्यांना जे काही दिसतं ते सुंदरच आहे असंच मानायचं. आता मला तू सांग तुला काय काय दिसतंय? बरोबर काय दिसतंय? धान्य दिसतायत ना बघ किती भारी भारी चांदण्या चमचमतायत. एवढ्या भारी चांदण्या सगार छान वार. मला सांग हे समजा आपल्या घरात मिळालं असतं ना आपल्याला. तुझा यो खांदा त्या घरातल्या उशीला तुझ्या खांद्याची काय सर रे वेंकी? आर्थिक अडचणी ह्या तात्कालिक असतात. नात्यांना जास्त महत्त्व द्यायचं असतं. नात्याची गुणवत्ता पारखायची असते. मिळकत ही खरी समस्या नसून हा घरचा डोलारा सांभाळणं हे मोठं आव्हान आहे. लक्ष्मी अजून किती वेळ इथे अशीच बसून राहणार आहेस? तो परत नाही येणार आता.
नको रडूस काय. शांत हो लक्ष्मी. कशी शांत होऊ? हो, इतकी वर्ष भरलेलं घर होतं आपलं. एकत्र कुटुंब सगळे सुखाने नांदत होते ना. मग अचानक हे सगळं काय झालंय? आणि आपल्या लेकी लग्न करून सासरी जाणारे आपल्याला माहिती होतं. तरी त्या गेल्यानंतर घरात एक रीतेपणा आलाच. पण त्या जात्यात आणि त्याच वेळेला आपली सून सिंचना रागावून घर सोडून गेली हो. अशी गेली की तिने वळूनही आपल्याकडे पाहिलं नाही अनेक दिवसात. आणि आता संतोषने आपल्या व्यंकीला घराबाहेर काढलं. आपल्या या भरलेल्या घराला कुणाची दृष्ट लागली हो? कुणाची दृष्ट लागली? लक्ष्मी रडणं थांबवती. रडू नको. अगं तुझी खचून का जातीयस? हे बघ, मान्य आहे की ही परिस्थिती अवघड आहे, खूप अवघड आहे. संतोषने सगळं हे अवघड करून टाकलंय. त्याच्या पैशाच्या हव्यासापोटी सगळं घडलंय हे. ठीक आहे ना, काढू आपण यातनं मार्ग. आणि व्यंकीची एवढी का काळजी करतेस तू? आपला व्यंकी जरी भोळा असला तरी मूर्ख नाहीये, हुशार आहे तो. आणि आरती आहे ना त्याच्याबरोबर, तो एकमेकांची छान काळजी घेते. नको काळजी करू. जाताना व्यंकी काय बोलला आठवतंय का ग तुला? म्हणजे शरीरानं जरी तो आपल्यापासून दूर असला ना, तरी मनानं तो आपल्या बरोबरच आहे का? जाताना म्हणाला सिंचनाला परत घेऊन या. म्हणजे जाताना सुद्धा आपल्याबद्दलचं प्रेम, या घराबद्दलची कळकळ, तळमळ होती ग त्याच्या चेहऱ्यावर. आपला सगळ्यात गुणी मुलगा होतो. आज तो घर सोडून गेला. हर एक प्रयत्न करून सुद्धा आपण त्याला थांबवू शकलो नाही. लक्ष्मी, अगं आज नाही थांबवू शकलो. आज आपण काही करू नाही शकलो, पण याचा अर्थ कधीच आपण काही करू शकणार नाही असं थोडंच आहे. आपण व्यंकीला नक्की परत आणू. नको काळजी करू, आणू व्यंकीला आपण परत. पण मला असं वाटतंय की व्यंकीने जे सांगितलं ते आधी करूया. सिंचनाला परत घेऊन येऊया. अगदी बरोबर आहे तुमचं. आपण स्वतः जाऊन तिला घेऊन आला पाहिजे. आपली भावना सासरी गेली तेव्हा ती आता कायमची इथून निघून गेली म्हणून आपल्याला वाईट वाटलं हो. पण तेवढंच वाईट आपल्याला आपली सिंचना आपल्यावर रागावून निघून गेली याचं वाटलं. गेली तर तिने मागे वळून नाही पाहिलं नाही हो. इतके दिवस झाले तिला आपली या घराची आठवण आली नसेल का हो इतक्या दिवसात? आपण तिच्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो का हो? काहीतरीच काय बोलतेस तू? अजिबातच नाही. अगं आपण कधीच तिला सून म्हणून नाही ना वागवलं. आपली मुलगी मानला आपण तिला, तसंच वागवलं. हे बघ, तू तिच्यावर प्रेम करण्यात काहीही कमी केलं नाहीस. हातचा राखून नाही केलंस प्रेम तिच्यावर. आणि म्हणूनच मला विश्वास आहे लक्ष्मी, आपण जेव्हा तिला आणायला जाऊ ना, तेव्हा ती आपल्या बरोबर इथे येईल. नक्की येईल. परत यायला हवं घरी. एक आता लक्ष्मी पुढे तू डोळे पुसल. अरे ही अशी रडणारी लक्ष्मी पाहिजे सवय नाही मला. हे काय लक्ष्मी, आपल्यावर, आपल्या या घरावर जेव्हा केव्हा कुठलंही संकट आलं, त्या प्रत्येक संकटाकडे आपण एक आव्हान म्हणून पाहिलंय, हो ना? आपल्या या घरातनं जे दूर गेलेत ना, त्या सगळ्यांना आपण पुन्हा परत आणू लक्ष्मी. तुला हवं तसं आपलं घर पुन्हा एकदा पूर्वीसारखं एकोप्याने नांदे. होईल ना हो हे सगळं? आता तुम्ही माझ्या पाठीशी. लक्ष्मी,
इतक्या वर्षानंतर सुद्धा तुला हा प्रश्न पडतोय? कमाल आहे तुझी. प्रश्न नाहीये हो. पण तुम्ही माझ्या पाठीशी आहात असं तुमच्या तोंडून ऐकलं ना की मन शांत होतं. लक्ष्मी, मी नेहमी तुझ्या पाठीशी आहे. अगं, असंच तर असतं ना नवरा बायको मधलं नातं. जेव्हा नवरा कमी पडतो तेव्हा ती कमतरता बायको भरून काढते, आणि जिथं बायको कमी पडते तिथे अगं, बायको कधी कमी पडते का लक्ष्मी? खरंच सांगतो, बायको म्हणजे घरदार, नातीगोती या सगळ्या धुरा समर्थपणे सांभाळणारी रणरागिणी असते, जशी माझी लक्ष्मी. तुझा माझ्यावर विश्वास आहे ना लक्ष्मी? काहीही काळजी करू नकोस. मी तुला वचन देतो, पुन्हा एकदा आपलं घर आनंदाने भरून जाईल. जयंत, जयंत, तू तू त्या बास्केट पाशी काय करतोयस? तू तू त्या उंदराला बाहेर काढतोयस का? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय ग जानू, कालच्या जयंतवाणीमुळे तुझी झोप पूर्ण झाली नाहीये का? नाही, ठीक आहे. म्हणजे बबुचका असताना पण असं व्हायचंच ना, तसंच आता उंदरामुळे पण होत आहे. स्वतःच्या सशाला बबुचका म्हणतेस तू, आणि जयंतच्या उंदराला उंदीर? असं नाही चालणार. त्याला प्रेमाने हाक मारून तुला त्याचं नाव ठेवावंच लागेल. बोल जानू, कुठलं नाव देशील तू या उंदराला? तू जर नाव देऊ शकणार नसलीस तर तुला उद्या तुझ्याच ताटात उंदराला घेऊन जेवण भरवावं लागेल. नाही नाही नाही, मी सुचवते, मी नाव सुचवते ना. गप्पू, गप्पू चालेल? मिकी, मिकी बोलत नाहीये. किंवा दगडू? हा, पण नाही. चीची चालेल? छबू, छबू नाव चालेल का? छबू? छबू चालेल, चालेल. आता छबूला तुझ्या हातात घेऊन सकाळची चक्कर मारून आण. नको ना, प्लीज. शयन, सांग ना. छबू बाळा, आईकडे ये. शयन, प्लीज प्लीज. तिने इतकं छान नाव ठेवलंय ना छबूला. हा, तिला आता प्लीज सोडा, प्लीज. एका अटीवर जानवीने छबूला प्रेमाने हाक मारायची.
छब्बू प्रेमाने. हो छब्बू अजून छब्बू छबुली छबू पिल्लू छबू माझं बाळ. तू मला खुश केलंस जानवी. लग्न झाल्यापासून माझं प्रेम, माझी माया, माझं म्हणणं, माझं बोलणं काहीच पोहोचत नाहीये रे तुझ्यापर्यंत. पूर्वी मी न सांगितलेल्या गोष्टी सुद्धा तुला बरोबर कळायच्या. पण आता मी जीवाच्या आकांताने ओरडून ओरडून सांगते तरी सुद्धा तू माझ्याकडे दुर्लक्षच करतोयस रे राजा. असं म्हणतात ना, मुलाचं लग्न झालं की आईसाठी तो परकाच होतो. तू माझ्यासाठी परका नाही झालायस. गुड मॉर्निंग सिद्धिराज. हां सॉरी. हां गुड मॉर्निंग. ते मी काम होतं. नाही ॲक्च्युली काम नव्हतं. मी चुकून आलो इकडे. सॉरी. मी सिद्धिराज काय झालं? तुम्ही असे उदास उदास का दिसता? नाही अहो काही नाही झालंय तसं. काही नाही. मला सांगा, तुम्हाला तुमच्या आईची आठवण येते ना? अहो नाही हो, असं खरंच काही नाही झालं. खरं सांगा, येते ना आईची आठवण? मॅडम कसं हो तुम्हाला मी न सांगता माझ्या मनातलं कळतं? कारण ती एक जादू आहे. जादू? आईच्या प्रेमाची, आईच्या मायेची जादू. सिद्धिराज, आपली आई ना आपल्या सगळ्यांचाच वीक पॉइंट असतो. आणि आपली आई कधी आपल्यावर रागवली, आपलं तिच्याशी भांडण झालं ना की आपल्याला काय करावं काहीच कळत नाही. आपण खूप अपसेट होऊन जातो. आणि ही अस्वस्थता आजवर कोणालाही लपवता आलेली नाहीये. तशीच तुम्हालाही ती लपवता येत नाहीये. करेक्ट आहे तुमचं. म्हणजे ते म्हणतात ना मॅडम की आईसाठी तिची सगळी मुलं सारखीच असतात. पण माझा ना या वाक्यावर कधी विश्वासच बसला नाही हो आजवर. का? असं का म्हणताय तुम्ही? म्हणजे कसं आहे की आता लहानपणापासून मला असं नेहमी वाटायचं आणि आजही वाटतं की घरात आईचा सगळ्यात जास्त लाडका मीच आहे. म्हणजे लहानपणी आम्ही जेव्हा जेवायला बसायचो ना तेव्हा ताई आणि दादांनी कधी असा हट्ट केला की मला ही भाजी नको, मला ती भाजी नको, तेव्हा ना आई निमूटपणे त्यांना सांगायची की नाही खायची ही भाजी. पण जर तोच हट्ट कधी मी केला ना तर आई त्वरित तात्काळ ताबडतोब मी जे सांगेन ना तेच बनवायची. म्हणजे ताई आणि दादांनी चूक केली तर त्यांना शिक्षा, पण मीच जर ती चूक केली ना तर अख्ख्या जगाशी वकिलासारखं भांडायची माझ्यासाठी. म्हणजे शाळेत असताना ना एकदा मी एका मुलाची खोड काढली ना म्हणून त्याचे आई वडील घरी आले होते. तोही मुलगा तसा बड्या बापाचाच पोरगा होता. त्याचे वडील ते बरंच काही वाईट साईड बोलले हो पप्पांना. पण आला राग, मला खोलीत घेऊन गेले, मारला मला. त्या दिवशी रात्रभर माझ्या उशाशी बसून आई रडत होती. ह्या गोष्टीचा एवढा धसका घेतला ना तिने की पुढच्या दिवशी तिलाच ताप आला. काय सांगताय?
हो ना, म्हणजे म्हणजे मला साधा खरचटला ना तरी पण माझ्या आईला ते सहनच होत नाही. पण आता बघा ना, बोलणंच टाकलं हो माझ्या आईने माझ्याशी. मला ना कधी कधी भीती वाटते की माझ्या आईचा माझ्यावरचा राग कमीच नाही झाला तर. अहो सिद्धिराज, असं काही होणार नाही. आणि मुळात त्यांना काही तुमचा राग आलेलाच नाहीये. फक्त तुम्ही घेतलेला एक निर्णय त्यांना पटला नाहीये ना, म्हणून त्या नाराज आहेत. आणि आई म्हणून त्यांचा तेवढा अधिकार आहेच ना तुमच्यावर, हो की नाही? हो. मग आता तुम्ही त्यांना थोडा वेळ द्या. माझी खात्री, रेणुका काकूंना एक दिवस तुमचं म्हणणं नक्की कळेल. अहो शेवटी आई आहेत त्या तुमच्या. ही स्माइल तुम्हाला सूट होतीये. असा उदास चेहरा सूट नाही होत तुम्हाला. थँक्यू मॅडम, तुम्ही खरंच एवढं भारी समजवता ना. थँक्यू नकोय मला. त्या बदल्यात मला तुमचं एक प्रॉमिस हवंय. प्रॉमिस? कसला प्रॉमिस? की तुम्ही कायम असेच हसत राहणार आणि कधीच परत उदास होणार नाही. क्या बात आहे मॅडम, ही आता माझी समजूत काढलीत. मग बोललात की उदास चेहरा सूट होत नाही. मी आता प्रॉमिस होते. कुठे चालली आहे गाडी? बरं बरं बरं, ठीक आहे. तोंड वर करून इथं कसं काय आलाय? लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला? आपण दोघं तर आत बसलोय, आजी कोणावर ओरडते मग? जयन, हे घे. काय झालं जयन? तुला ऑमलेट खायचं नव्हतं का? नाही जानू, असं काही नाहीये. कसं झालंय? मस्त. मग अजून एक करून आणू? का खोटं बोलतोयस जयंत? तू जानूला खरं खरं सांगून का टाकत नाहीस? जानवी, आज जयंतला ऑमलेट खायची इच्छा नाही. जयंत, तुला आज ऑमलेट खावंसं वाटत नाहीये का? मला सांग ना, तुला काय खावंसं वाटतंय? आज जयंतला पोहे खायची इच्छा आहे. जयंत, तुला पोहे खावेसे वाटतायत? अरे मग मला हे आधी सांगायचंस ना, मी करून आणले असते तुझ्यासाठी पोहे. बरं, काही हरकत नाही, हे ऑमलेट राहू दे, मी तुझ्यासाठी पोहे आणते. जयंत, हे घे पोहे. एवढ्यात झाले सुद्धा? ऑफकोर्स, होय करायला असा कितीसा वेळ लागतो? तुला खावेसे वाटत होते ना, आणि पोटभर खा आता. अजून हवे असेल तर सांग मला, कढईत आहे. आवडले?
जयंतला पोहे आवडलेले नाहीये. आता त्याला पोहे नको, मिसळ पाव खायची इच्छा झालेली आहे. एवढंच ना? मिसळ तर काय मी 10 मिनिटात बनवे. जयंत, तुला मिसळ खावीशी वाटतेय ना? मी पटकन तुझ्यासाठी मिसळ बनवते. नको जानू, मी खाई नाही पोहे. उगाच त्रास कशाला तुला? इट्स ओके. जयंत, तरी त्यात त्रास कसला? तुला मिसळ खावीशी वाटतेय ना? मग मी बनवते, एवढं काय त्यात? आणि तू काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासाठी पटकन मिसळ बनवून आणते. फक्त घरात पाव आहेत का बघावं लागेल, नसतील तर ऑनलाईन मागवावे लागतील. बरं, हे पोहे राहू देत, मी आणते मिसळ. जयंत सरांसाठी गरमागरम चटकदार मिसळ तयार आहे. जानू, तू किती कष्ट घेतेस माझ्यासाठी. जयंत, अरे कष्ट कसले? माझ्या नवऱ्याला जर एखादी गोष्ट खावीशी वाटत असेल तर ती मला त्याला बनवून द्यायलाच हवी. तू खा. तरी सारखं सारखं वेगवेगळे पदार्थ बनवून तुला खूप त्रास झाला असेल ना? अजिबात नाही जयंत. तू जर मला आत्ता म्हणालास ना अजून नाश्त्याचे 3 प्रकार करून दे, तर मी तेही तुला बनवून देईन. फक्त काल रात्रभर ते जे काही उंदराचं प्रकरण झालं ना, त्यामुळे मात्र मला त्रास झाला जयंत. म्हणजे काय ना, तू माझ्याकडे 1 काय 10 डिमांड्स कर खाण्याच्या, मी तुला पटकन बनवून आणून देईन. पण ते उंदरा बिंद्राला बघून ना मला किळस वाटते रे. छबू, तुला छबू म्हणायचंय का? नाही, तू ते इंद्रा बेंद्रा म्हणालीस. हो, छबूच म्हणायचं होतं मला. मी काय म्हणते, मी ना तुझ्यासाठी मस्त एक गरमागरम कॉफी करूनच आणते. हां, तोपर्यंत तू हे खा. आरते, आरते, आरते. हां, काय 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 झालं? अगं काय झालं? गप काय? हा, तब्येत बरी आहे ना व? नाही ग, कुठं काय झालंय? काहीतरी झालंय खरं. काय झालं? नाही ग, तू उगाच विचार करते बघ. काय नाही झालंय. थांब, मी आलेच. पिंकी, मी अजून पण आईला काही सांगितलं नाही. अरे, आता सांगितलं नाही म्हणून काय विचारतोस? काय आणि कसं सांगू तिला? ठीक आहे, दिवसभर तर थांबू इथं, पण रात झाल्यावर तेव्हा काय करायचं?
तेव्हा तर सांगावंच लागल ना. आरती अगं कुठं गेली होतीस? कुठं काय अगं आई, ते ते गिरायकाच्या फुलांची पुडी द्यायची राहिली होती, तिकडे गेलते. तुम्ही इथं तोंड वर करून इथं कसं काय आलाय? लाज कशी वाटली नाही हो तुम्हाला? एक तर तुमची मुलगी घरात घुसलेली आहेच आणि आता तुमची तोंड आम्हाला बघावी लागण्याची काय? आई, अरे काका काकू बाबा, काय झालं? तुम्ही अचानक? ए सिद्धू, जे काही तुम्हाला बोलायचं असेल ना ते बाहेर बाहेर बोला. माझ्या दारात त्यांनी उभं सुद्धा राहायचं नाही. आमच्याकडे अशा आयऱ्या गैऱ्यांना जागा नाही, समजलं? आजी, अगं काय बोलतेस? ते ते का आलेत, कशासाठी आलेत हे तर विचार आधी त्यांना. घरात आलेल्या पाहुण्यांशी वागायची कुठली पद्धत आहे अगं? ए, पाहुणे असतील ते तुझे आणि तुझ्या या बायकोचे. कुशाल त्या चुली पुढे घेऊन जाताना चहा फराळ काय द्यायचं ते दे. आणि ही माणसं माझ्या नजरेच्या टप्प्यात नको, कळलं? भावना, हा सगळा काय प्रकार आहे ग? हे त्यांना कशाला विचारताय तुम्ही श्रीनिवासराव? मला विचारा, मी सांगते तुम्हाला. काय हो श्रीनिवासराव, लक्ष्मीबाई, तुम्हाला काय वाटलं? तुमची मुलगी चांगल्या श्रीमंत मुलाच्या गळ्यात बांधली म्हणजे ती अगदी कशी सुखात, समाधानात, ऐश्वर्यात डोळत असते? नाही, या तुमच्या मुलीच्या आयुष्यात, या अवलक्षणेच्या आयुष्यात मी कधीही सूट येऊ देणार नाही. हो, तुम्ही अवलक्षणा म्हणताय आमच्या मुलीला? ओय, ती जशी आहे ना तेव्हा तेच नाव तिला समर्पक आहे, अवलक्षणा. आणि एक सांगते, तिला आमच्या स्वयंपाक घरात पाऊल सुद्धा ठेवायची परवानगी नाही. सिद्धूची खोली सोडून तिला इतर कुठल्याही ठिकाणी जाण्याची परवानगी नाही, वावरायची परवानगी नाही. अहो, इतकंच काय, तिला आमच्या घरातलं पाणी सुद्धा वर्ज आहे. अहो, तुम्ही काय बोलताय? तुमचा नातू माझ्या लेकीला लग्न करून मानाने इथे घेऊन आलाय ना? काकू, मी तुझ्या घरच्यांशी बोलते. रेणुकाताई, अहो तुमची लेक सिंचना पण
पळून लग्न करून आमच्या घरी आली होती हो. पण तिला नाही आम्ही वाईट वागवलं कधी. विचारा तिला आमच्या घरात कशी वागणूक मिळाली. विचारा कधी तिला कोणी वाईट वागवलंय का. सगळे प्रेमाने बोललेत, वागलेत तिच्याशी. कधी कोणी चुकीचं वागलं नाही. लक्ष्मीबाई, ही गाडे पाटलांची नात आहे. तिला त्रास देण्याची तुमची हिंमतच कशी होईल. पण मी तुम्हाला सांगते, हो, या अवलक्षणेचा मी छळ करत होते, करत आहे आणि करत नाही. मला त्रास होत असेल ना तर कुशालीला घेऊन जा परत. हा, जा घेऊन परत तिला. पास झाला आजी. गो. खूप बोलीस तू आता. आई, हे माझे सासू सासरे हे लक्षात ठेव तू. त्यांचा आणि माझ्या बायकोचा जर तू अपमान केलास तर मला सुद्धा मर्यादा सोडावी लागेल. सिद्धू, सिद्धिराज, प्लीज प्लीज तुम्ही काहीही बोलू नका. उगाच विषय वाढवू नका, भांडणं होती. आजी, अगं ते काय फक्त सिद्धूचे सासू सासरे नाहीये, आपल्या सिंचनाचे पण सासू सासरे आहेतच ना. जशी भावना आपल्याकडे सून म्हणून आली आहे तशी आपली सिंचना पण त्यांच्याकडे सून म्हणून गेलीच आहे ना आजी. आई, मला असं वाटतं की त्यांचं नक्की म्हणणं काय ते आपण ऐकून घेऊया का. का आलाय तुम्ही इथे. आम्ही सिंचनाला घरी घेऊन जायला आलोय. रेणुकाताई, अहो आम्ही सिंचनाने परत घरी येण्याची खूप वाट पाहिली, पण ती काही आली नाही. आम्हाला कळत आहे भावनाच्या आणि सिद्धूच्या लग्नामुळे तुम्हा सगळ्यांच्या मनात कडवटपणा आला. पण हा कडवटपणा एकमेकांशी बोलूनच दूर होऊ शकतो ना. सिंचनाचं आयुष्य हरीशशी जोडलं गेलेलं आहे. आमच्या हरीशचं आयुष्य तिच्याशी जोडलं गेलं. त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने विचार नको का करायला आपण. हे बघा, तुम्ही मला लाख घरी परत घेऊन जायला आला असाल, पण मी त्या घरी परत येणार नाहीये. ताई, काय बोलतेस तू. योग्य तेच बोलते ती. अरे तिथं काय आहे म्हणून सिंचना आपली परत घरी जाईल रे. आजी, मला माफ करा. तुमच्यापेक्षा वयानं लहान आहे तरी सुद्धा बोलतोय. हो, सिंचना आणि आमच्या हरीशचं खूप प्रेम आहे एकमेकांवर. म्हणून तर त्यांनी सगळ्यांविरुद्ध जाऊन, घरून पळून जाऊन एकमेकांशी लग्न केलं. अहो, निश्चितच त्यांना एकमेकांच्या बरोबर भविष्य दिसलं म्हणून तर त्यांनी एवढं मोठं पाऊल उचललं. सिंचना, मी बरोबर बोलतोय ना का. संपतराव, अहो तुमची मुलगी अशीच कायमची माहेरी राहिलेली तुम्हाला चालणार आहे का. असं काय करताय. अहो, मुलं लहान आहेत, त्यांनी काही निर्णय घेतले ते चुकले, पण म्हणून आपण असं वागून कसं काय चालू. त्यांचे निर्णय जरी चुकले असतील तरी आपण संयमानं विचारपूर्वक वागायला नको का. पण तिचीच इच्छा नसेल तर मग काय तिला हाताला धरून बाहेर काढू. सिंचना, मला तुझ्या एकटीशी थोडस बोलायचंय. नाही, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते इथंच बोलायचं. हा, आंबाजी, हा त्यांचा घरचा प्रश्न.
त्यात तुला तुझं मत मांडण्याची काही गरज नाही आजी. आई मी काय म्हणते, त्यांना नक्की काय बोलायचंय ते बघूया ना आपण. सिंचूला बोलू दे त्यांच्याशी. सिंचू, सिंचना, तू आपल्या घरी आल्यापासून तुला कधीतरी वाटलं असेल ना की हा माणूस तुझ्यावर वडिलांप्रमाणे माया करतो, किंवा या माणसाच्या अंगी तुझ्या वडिलांची जागा घेण्याची थोडी तरी पात्रता आहे. तर मला जे काही म्हणायचंय ते ऐकून घे.